मला आम्हाला पण वाढव. येऊ दे अरे बस 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 रे बस बस बस. तर जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी सध्या नांदेड सिटीमध्ये हे बघा माझ्या मागं. आणि आत्ता पुष्कळ दुपारचे वाजले आहेत बघा 2:30. आम्हाला लय उशीर झाला. काय आता प्रेम आलेला आहे. प्रेम म्हणजे माझ्या मामाचा मुलगा, त्याचा आज बड्डे आहे. तर मग आता आमचा अचानक प्लॅन ठरला की जायचं आहे लोणावळ्याला. तर भाई आता हे बघा मी सोबत हेल्मेट पण घेतले, कारण की ड्रायव्हिंग PUV घेऊ आपण मस्तपैकी. आणि गाडी चालवायला भाऊ तुमचं भाऊचे आज, त्याच्यामुळं मी काय करतो गाडी थोडी पुसतो आणि जरा कोल्ड स्टार्टला लावून ठेवतो गाडी. चला मित्रांनो बाय. तर मित्रांनो चला, असा काहीतरी PUV येतो आहे. आता तुम्ही इथं असं पहिल्यांदाच करतो बाबा. माझ्यासोबत बाबा पण आहे, ते काय म्हणते काय घातलं म्हणे आज येड्यावणी. Sing a song full of hope, full of pain. Why don't you sing along, my friend? For it's our last refrain. पुढं घेऊ का रे मित्रांनो? सीट बेल्ट लावून घेतो, खूप महत्त्वाचं आहे. सीट बेल्ट लावतो ना मी लावतो. हां लावा ना तुम्ही. मला 1 मिनिट लावतो मी. Forever young, ever strong, ever brave. Memories like this never end. No, they don't fade away. So when I'm gone, oh, when I'm gone, I'll be right there, close to the sun. आलं मित्रांनो, ट्रॅफिक आहे राव आज सोमवार आहे बरं का, तरी सुद्धा आहे बघा थोडीफार ट्रॅफिक लागणारच आहे. काल गेला असतो, काल लय डेंजर ट्रॅफिक लागली असते आपल्याला. तुम्ही माझे मोठा व्लॉग तर पाहिले पण आज तुम्ही ड्रायव्हिंग पण बघा, एकदम हेवी ड्रायव्हर तुमचा भाऊ. आता आपण हायवेला लागणार आहे बघा, बँगलोर मुंबई हायवे. चला भावानं आपण लागलेलो आहे आता हायवेला. आता काय सुट्टीच नाही, आता डायरेक्ट लोणावळ्यामध्ये स्टॉप. याला ट्रॅफिक लागणार हट. तर मित्रांनो आता एवढी ट्रॅफिक वगैरे सगळे ओलांडून आपण लागलेलो आहे एक्सप्रेसवेला. हे बघा एक्सप्रेस आहे हा. आणि मी तर पहिल्यांदाच चालवलं एक्सप्रेस, मी बघितलाच नाही आणखी, फक्त रीलमध्ये बघितला होता. इंस्टावरती लोक रील करतात ना, त्याच्यामुळं एकदम भारी एकदम भयान एक्सप्रेसवे. जुन्या याच्यावरून पण गेलो असतो बघ, म्हटलं चला जाऊ द्या, कधी बघितलेलं नाही एक्सप्रेसवे तर त्याच्यावरून जाऊ. चलो वाटाण्याचा, अरे सिमेंटचा आहे राव रोड हा, कॉन्क्रीट. मला वाटलं डांबरी असेल. Keep holding on, keep holding on, and I'll be right there, close to the sun, close to the sun. मित्रांनो हे जे दिसू राहिलं ना, हे ना आता एक नवीन टनल हो राहिला बघा, 8.5 किलोमीटरचा. आपल्या महाराष्ट्राला सगळ्यात लांब टनेल आहे. तर तोच आहे हावाला, तुम्हाला इथून नीट दिसणार नाही. ह्या बघा. चला भावांना इथून चला लेफ्ट. आता हा एक्सप्रेसवे सोडायचा आपल्याला लोणावळा खंडाळा. पैसा इथे तिथे चिक्की घेऊ बरं का, लक्षात कर माझ्या, विसरून नको. लोणावळ्याची चिक्की भाऊ मला एकदम आवडते. या वरतून चालला आपला एक्सप्रेसवे. ए कुठं भावांनो पोचलो बघ, इथूनच घ्यायची साई तिथे. ह्या बाबा क्वात्रो बिस्तारो बिस्त्रो वाचता आलं नाही मला, सॉरी. चला कुठं लावायची भाऊ गाडी. पिशवी घे ना, आपले ते पॉवर बँक ते ना चार्जिंग लावावं लागेल. तर मित्रांनो सध्या अरे यार केसाचे लय वाईट झालं, तुम्ही जाऊ दे, लक्ष नका देऊ. तर सध्या आहे ना आपण पोचलो इथं क्वात्रोला. चावी ह्या रेस्टॉरंटचं ह्या रिसॉर्टचं नाव आहे क्वात्रो. ते काय बीवरून मी वाचलंच नाही, माझ्या लक्षातच आलं नाही. तर चला आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं आहे काही नाही वातावरण. आणि आज भाऊंचा बड्डे आहे, तर सगळ्यांनी कमेंटमध्ये हॅपी बड्डे विश करा भाऊंना. बसा इथं बसा. बघा मित्रांनो तुम्हाला इथं ॲम्बियन्स दाखवतो, एकदम भारी आहे बघा. इथं वरती रिझर्व आहे का, आम्हाला एक सीट द्या इथं का. तुम्हाला इथं ॲम्बियन्स दाखवतो. वरती आहे ना सगळे काचे जे ट्रायंगल बनले ना याला म्हणतात रूफ ट्रस. तर तो जो ट्रस आहे ना तो मेटलचा, पण त्याच्यावरती जी कवरिंग आहे ना ती एकदम प्रॉपर ग्लासची, म्हणजे तुम्ही इथून पाऊस वगैरे आला तरी तुम्ही इथं बसू शकता. असा विषय एकदम खतरीवाला चालतात ना उपवासला. हां त्याच्यामध्ये मसाला वगैरे काही टाकून. हां सॉल्ट
मी देते. आजी बाबांना उपवास आहे ना मित्रांनो, त्याच्यामुळे त्यांना बाकीचं काही खाता येणार नाही, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मस्त त्यांच्याकडं जास्त काही नाही आहे. त्यांच्याकडे मेक्सिकन इटालियनच मिळतं, पण फ्रेंच फ्राईज आहेत ना, त्याच्यामुळे फ्रेंच फ्राईज होऊ शकतात व्यवस्थित सॉल्टेड. तर मित्रांनो ऑर्डर देऊन टाकू आता मस्त. दीदी एक फ्रेंच फ्राईज आणि एक पिंक पास्ता. पास्ता पेनीमध्ये पेनी. चिअर्स बॉईज, चिअर्स. तर भावानं तुम्ही बघू शकता इथं आहे ना सुरू झालं आहे पाऊस आता आहे बा. आणि काचा असल्यामुळे आपण पाऊस बघू शकतो, पण आपल्याला पाऊस लागत नाही. त्याच्यामुळे एक थीम भारी केली म्हणजे पावसात बसून तुमचा नाश्ता पाणी सगळं होते. तर मित्रांनो सगळ्याचे बघा आजी बाबाचे फ्रेंच फ्राईज आले, पण आमचे पास्ता आला नाही. आणखी पास्ता सांगितलं आहे ना, पण आता पास्ता येईल. घ्या एक. तर चला आता आपलं मस्तपैकी परिवर्तन डेली ब्लॉगपासून फूड ब्लॉग करा आलेलं आहे. आणि आता तुम्हाला सांगतो मी चव कशी आहे काय मस्त. आम्ही गुलाबी कलरच्या पास्ताचा पाहिला का तू चालला म्हणजे चव आपली घर. तिखट कमी आहे पण बरं आहे. तिखट कमी आहे ना, मीठ कमी आहे बरोबर. आता मीठच नाही येतं. हो दीदी हे बघा असं क्रश करायचं, हे मीठ पडतं. मित्रांनो हे जे रेस्टॉरंट आहे ना आपलं, हे जे रिसॉर्ट आहे ना, हे फक्त इटालियनसाठी फेमस आहे. इथं जे आता पास्ता आम्ही जो फ्रेंच फ्राईज खातो आहे ना, भारतातला एकदम वेगळा असतो आणि हा त्यांच्यासारखा तिकडच्यासारखा. यांचं शेफ प्रसिद्ध आहे इटलीमध्ये खूप, आणि तो यांच्याकडं काम करतो. म्हणजे इथं तर शेफ इटलीच आहे. तर भावना इथं खाऊन पिऊन झालं आहे मस्तपैकी क्वात्रोला. नाही एकदम म्हणजे रिसॉर्ट चांगला आहे एकदम, आणि इटालियन फूड बीड मिळतं इथं मस्तपैकी. तुम्ही कधी आले तर लोणावळ्यामध्ये तर या इथं, मी सांगतो मला एकदम एक नंबर तुम्हाला मिळेल चव. चला गाडी घेऊन. आजी बाबा बाहेर गेले असतील, इकडे गेले असतील ना, अरे वॉशरूमला गेले असतील. चला मित्रांनो इथून निघू आता. आयला माझी आहे ना अचानक तब्येतच खराब झाली तुम्हाला काय सांगू, कारण की जरा 2-3 दिवस जरा बाहेर पावसातच इकडे तिकडे फिरणं चालू आहे, त्याच्यामुळं मग थोडी झाली. अरे काय टपटप गहू राहिले, त्याच्यामध्ये येताना AC चालू करून आलो काय सांगा तुम्हाला. तर भावांनो सध्या आपण आलेलो आहे फ्युरीला. इथं सईदिदी वगैरे पहिले आले होते, एकदम भारी. इथं पण नाश्ता पाणीचे जास्त काय फ्युरी सॉरी फ्लॉरी थोडं चुकलं माझं वाचण्यात. फ्लॉरी आहे FLORI. चलो इथं टाकू तुम्हाला. इथं ॲम्बियन्स दाखवतो. ह्या बघा मित्रांनो ॲम्बियन्सचा तर काही विषयच नाही आहे. चला इथं पण थीम क्वात्रोसारखीच आहे बऱ्यापैकी. वरती काच वगैरे, पाऊस आला का म्हणजे त्याच्यावर बसता येईल. नाही बसता नाही यायचं, नको चला मित्रांनो इथं बसता येणार नाही बाबाला. काय ते ना पुढचं जरा उंच आहेत, त्याच्यामुळे इथं येऊन जाईल. चला तुम्हाला खरं सांगू का भयान थंडी बाजूला लिहित मला खरंच सांगू. आता इथून आपण चालू दुसरीकडे ऑवन स्टोरीला जाऊन पण थोडं फरक येतो. माझे जे आता पोट भरलं लय खाल्लं, भयान खाल्लं. पोट तर भरलं पण आता बघू. दादा धन्यवाद. चालतं येऊ का. एक सबस्क्रायबर भेटला तो भाऊ, दादाने विचारला आता सबस्क्राईब करीन, तेव्हा काढला पण आता डायरेक्ट सबस्क्राईब तुमच्या भावाला. तर मित्रांनो आता इथं आलेलो आम्ही ऑवन फ्रेश म्हणजेच ऑवन स्टोरी. 1993 पासून या वागे तुम्ही बोर्ड वाचू शकता. तर माझ्या मागं असं आहे बघा पूर्ण. काय झालं ग. अरे नको मग चला. अरे मित्रांनो इथे येऊन जरा पोपट झाला. आजी बाबा तर 3 वेळेस उतरून राहिले बाबा, ओरडतीनच आता बाबा मला. चला आता इथं आहे ना यांचं नंतर सुरू होणार आहे 7 नंतर. आता आपण क्रेझी चीजीला जाऊ बेस्ट. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे क्रेझी चीजीला, आणि ह्या बघा इथं माझ्या मागे तुम्ही बघू शकता. बघा आता इथलचं पण ॲम्बियन्स एकदम भारी आहे. पुण्यातले क्रेझी चीज एकदम साधे राहतात, छोट्याशा गाळ्यामध्ये बसवलेले असते. चव काय माहिती कशी राहील. ठीक आहे क्रेझी चीजीचे पण चव व्यवस्थित आहे. यार हे काय क्रेझी चीजीमध्ये लिकेज हा विषय अवघड होऊन गेला एकदम. मित्रांनो सगळ्यात पहिले कोल्ड कॉफी मागवलेली आहे, आणि मी पूर्ण पिऊन टाकली. मग माझ्या लक्षात आलं व्हिडिओ काढायचं राहिला. तर मित्रांनो आपली दुसरी ऑर्डर आलेली आहे. पिझ्झा मागवला होता. ह्या बघा छोटासाच मागवला, कारण की मागे खूप जास्त खाल्लं होतं, त्याच्यामुळे ना भूकच नाही बघा. हे पण आता बळबळच खातो आहे, कारण कॉफी खूप पिली होती. आता एक घास खाऊ मागवला आहे. तर आजी बाबाला तुम्हाला माहिती आहे उपवास, त्याच्यामुळे काय खायला जमणार नाही. प्लेट घेतली एक. आपली दुसरी ऑर्डर आली. सईदिदी आहे काय आहे सँडविच आहे. तर भावना आपली दुसरी ऑर्डर आली आहे सँडविच. ह्या बघा किती मस्त प्रकारे आलेली आहे. मला तर काय भूकच नाही, एक घास खाऊ फक्त.
मित्रांनो आता बड्डे व्हायची एकदम ट्रीट झालेली आहे मस्त की तिने आम्हाला पार्टी गिर्टी दिली. उघड दरवाजापर्यंत गप्पनमध्ये फिरतो. नाही बसतो मागत. तुला बसायचं अरे मी का बरं नाही बसलो ते. तर नमस्कार मित्रांनो, तर आज आहे दुसरा दिवस. कारण काल काय झालं, काल आपण गेलो याला कुठे गेलो लोणावळ्याला. येताना एवढं बाहेर मला ताप आला होता ना थंडी ताप, त्याच्यामुळे मी गाडी पण नाही चालवली, मागं बसलो. ब्लॉग तर करूच वाटला नाही मला, तर त्याच्यामुळे आता कंटिन्यू करतो तो ब्लॉग. आणि आता आहे ना इथं बघा यांनी ना सैदीने ट्रेडमिल ऑर्डर केली होती. ती सायकल तर फिट केली, ट्रेडमिल आहे याच्यामध्ये ही फिट करायची राहिली आहे. तर आपण आता काय करू, याला फिट करू. याला कसं आहे काय युजर मॅन्युअल आहे, म्हणजे ते कसं फिट करायचं आहे फिट करून टाकू. थांब हे जुळलेलं आहे सगळं, हे वरचं काढ आधी. तर मित्रांनो हे बघा आता आम्ही ट्रेडमिल बाहेर काढली, आता याला फिट करू. हे पाय हे छोटेवाले आणि हे मोठेवाले हे बघ कुठं दिलेलं आहे. हा हे पाय बी म्हणजे इथून हे असं. अरे मित्रांनो हे बघा आम्ही आत्ता बघितलं इथं बघा किती मोठा क्रॅक आहे, आणि सेम क्रॅक तिकडून सुद्धा आहे. हे बघा ह्या ठिकाणी आता शाळेला तुटलेली मशीन दिली गाडी आम्हाला आता. होय रे 100% क्रॅकच देऊ. हा ना राव असं करायला पाहिजे राव. हे ॲमेझॉनमधून आलं आहे बरं का, तुम्ही पाहून घ्या. म्हणजे डायरेक्ट तुटलेली आहे. हे बघा नाही सगळं हलू राहिले डब्बावरचा. आणि ते नट बोल्ट सुद्धा त्या हे बोल्ट त्या खेळामध्ये फिट नाही होऊ राहिले स्क्रूमध्ये. मित्रांनो तर आता आम्ही परत हाय तशी पॅक करून ठेवली, कारण की रिस्कच नको, ती खराब आली होती तुटलेली. त्याच्यामुळे मग आता तिचा परत आपल्याला रिप्लेस करून टाकू. तिला महाग आहे पण शाळेला अशी कसं काय तुटलेली आहे काय मित्र. नाही तसा ते जर तुटलेला पार्ट आहे त्यांनी जास्त फरक पडत नाही, पण कशाला आपण एवढे पैसे दिले तर मग ते रिप्लेसच करून टाकू. हॅलो तर भावांनो आता वाजले दुपारचे 3:30 आणि आता ट्रेन चालला आहे. तर सोडायला आलो होतो तिथं बस स्टॉपवरती. आणि आम्ही मागाशी आहे ना ते जोडलं वगैरे ते तुटलेलं निघलं, त्याची कंप्लेंट टाकली, रिटर्नला टाकून दिलं ते ट्रेडमिल. आणि माझी पण काय तब्येत बरोबर आहे, त्याच्यामुळे मला पण ब्लॉग करण्यात एवढं म्हणा तेवढं इंटरेस्ट नाही येऊ राहिला. तरी आता त्याला सोडायला आलो होतो. आता त्याला जायचं आहे 12 त्याचं मी कॉलेज नाही, त्याला मी थांब म्हणलो होतं बरं. कारण कसं आहे तेवढी भाऊच आहे आपल्याला, कोणी आलं ना जवळ काय जाऊ वाटत नाही, असं जाऊन देऊ वाटत नाही. त्याच्यामुळे जाऊ दे, जावंच लागणार त्याला. पाहतोय बसची वाट पाहत दिली होती स्वारगेटवरून बसने डायरेक्ट 12 जाईल. ट्रेनने जायचं होतं पण ट्रेन आहे संध्याकाळी 7 वाजता, त्याच्यामुळे त्याला जायला फार 10-11 होते. त्याच्यानं मग जाताच चालला बस.